तरी देखील जे आमचे कार्यकर्ते आहेत, जो आपला महायुतीचा उमेदवार आहे, त्यांना भरघोस मताने निवडून देत असतील, तिथं मार्गदर्शन चांगला निर्णय घेतील याची मला खात्री आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। नमस्कार। आजच्या या माने साहेब शिवसेनेचे नेते तसेच घोडेकर साहेब आणि आरपीआयचे आमच्या तर सगळ्यांचं प्रथम आता महिला बांधवांसाठी महिला भगिनींसाठी माझी एकच सूचना आहे की तर सगळ्या महिला भगिनींना पहिलं महत्वाचं आहे की त्यांनी जॉगिंग किंवा काही करताना सकाळी 9 ते 10च्या मध्ये मतदान करून आपल्यावर जी जबाबदारी ज्या कुटुंबीय व्यवस्था करण्यात येईल आणि त्यांनी सगळ्यात जास्तीत जास्त जसं आता म्हणून काय आपण गाफील राहायचं नाही। आपण आपल्या इथं सीवूड मध्ये वाजेपर्यंत सगळ्यांनी मतदानात स्वतः बाहेर पडून आपल्या सगळ्या ओळखीच्या लोकांना व ज्यांची जिम्मेदारी आपल्यावर दिलाय त्या लोकांना मतदान करण्यास भाग आहे। काय चर्चा आहे? सगळे नेते एकत्र आले आज रविवारचा नाश्ता करण्यासाठी। अतिशय अभिनव अशा प्रकारचा उपक्रम आमचे स्नेही भाजपचे पदाधिकारी गंगाळे साहेबांनी या ठिकाणी आयोजित केला। पहिल्यांदा त्यांना त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून खूप खूप आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो। आपण पाहिलं की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भगत साहेब, आरपीआयचे अध्यक्ष खरे साहेब, आमचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख घोडेकर साहेब, शहर प्रमुख विजय माने साहेब, आमच्या भाजपचे उपाध्यक्ष सन्माननीय घाटे साहेब, सन्माननीय पदाधिकारी आपले म्हात्रे साहेब, ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत। इतर पक्षाची कार्यकर्ते आहेत। मंदाताई म्हात्रे जे या भागाचे आमदार आहेत, त्यांनी सूचना केल्यावरून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आणि शेकडोच्या संख्येने विशेषतः महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। मिसळचा आनंद घेता घेता आपल्याला मस्के साहेबांना या निवडणुकीमध्ये लाखोच्या फरकानं निवडून द्यायचा असा निर्धार आम्ही केलेला आहे। मोदी साहेबांनी केलेली अभूतपूर्व कामं, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेली प्रचंड कामं आणि अतिशय चांगला मस्केच्या रूपाने दिलेला उमेदवार या ठिकाणी असल्यामुळं आणि जवळजवळ 95% नगरसेवक, माजी नगरसेवक त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळं, इतके पक्ष त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळं लाखोच्या फरकाने मस्के साहेब निवडून येतील याच्याबद्दल आमच्या कुणाच्या मनामध्ये शंका नाही। पण त्याचं प्लॅनिंग कसं करणं, ते मतदानाला कार्यकर्त्यांना कसं काढणं, परिचयपत्र घरी कशी पोचवणं, वचननामा कसा पोचवणं, मतदाराला त्याचं मतदान कुठे आहे याच्याबाबत माहिती देणं, वेगवेगळ्या पक्षांनी ज्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या त्याचं नियोजन करणं, यासाठी अशा प्रकारच्या चर्चा आम्ही आयोजित केल्या सगळ्या भागामध्ये। त्याचीच एक कडी आहे आणि खूप यशस्वी पार पडलेली आहे। मला असं वाटतं 8 दिवसानंतर जे मतदान होईल त्यातलं 80% मतदान हे मस्के साहेबांना झालेलं असेल। चला।